कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या यशामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं नेतृत्व आणि योगदान महत्त्वाचं आहे। कोणत्याही संकटाला संधीत रूपांतर करण्याची यड्रावकर यांची कार्यशैली अनुकरणीय आहे, अशा शब्दात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कौतुक केलं। शिरोळ तालुक्यातील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते। राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। विकास कामांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचा कायापालट झालाय। शिरोळमधील विजय हा संघटित प्रयत्नांचं फलित असल्याचं पालकमंत्र्यांनी नमूद केलं। महायुतीचे घटक पक्ष आणि समविचारी नेते एकत्र येऊन राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून विकासाला गती देतील असं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं। नांदणी, कुरुंदवाड आणि खिद्रापूर मंदिरांच्या विकासासाठी निधीची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली। जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, प्रचिता कोळी, श्रद्धा गायकवाड, उत्तरा शिंदे तसंच पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, धनाजीराव जगदाळे, अमरसिंह पाटील, भवानीसिंह घोरपडे सरकार, प्रमोद पाटील, सागर शंभू शेट्टे, दिलीप पाटील यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते।